मित्रांनो, आपण MHATET 2025च्या पेपर मधल्या आज दोन गणित सोडवतोय. गणित क्रमांक 94 पहिली बघा तुमच्या स्क्रीनवरती आहे. एका व्यक्तीने 2000 रुपये दर साल दर शेकडा 5 रुपये या दराने 2 वर्षाकरिता बँकेत गुंतवले तर त्याला मिळणारं चक्रवाढ व्याज किती असेल? 105 रुपये, 200 रुपये, 205 रुपये की 210 रुपये? हा प्रश्न आता आपण करूया. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण आपण MHATET एक्झामसाठी आणि CTET एक्झामसाठी गणित पेपर 1 आणि पेपर 2 दोघांमधले गणित आपण घेणार आहोत. खूप सारे गणित मी सोडवणार आहे, त्यामुळे तुम्ही चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ही गणित मिळतील. चला हे गणित बघूया कसं करायचंय. तर एका व्यक्तीने 2000 रुपये गुंतवलेत दर साल दर शेकडा, म्हणजे दर त्याचा 5% 5 रुपये आहे आणि 2 वर्षाकरता. इथे तुम्हाला चक्रवाढ व्याजाचं सूत्र माहिती असायला पाहिजे. तर सूत्र तुम्हाला सांगतो मी. बघा सूत्र काय आहे, तर ए बरोबर पी कंसात 1 अधिक r छेद 100 चा n वा घातांक. n स्मॉल घ्या किंवा मोठा घ्या, तुम्ही ठरवू शकता. इथे ए तुमची रास असते. रास म्हणजे तुमचं मुद्दल आणि व्याज मिळून जी अमाऊंट होईल ती तुमची ए असते. त्यामुळे इथं आय इंटरेस्ट बरोबर ए मायनस पी. पी तुमची प्रिन्सिपल अमाऊंट आहे म्हणजे मुद्दल आहे. आर तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे किंवा दर साल दर शेकडा जो रेट आहे तो आहे. आणि एन तुमचा काळ आहे. पुन्हा एकदा सांगतो, ए म्हणजे रास म्हणजेच काय, तर मुद्दल आणि व्याज एकत्र. पी म्हणजे मुद्दल, आर म्हणजे रेट दर आणि एन म्हणजे काळ. आता आपल्या गणितामध्ये आपल्याला काय काय दिलं बघूया. एका व्यक्तीने 2000 रुपये गुंतवलेत म्हणजे त्याचं पी जे आहे ते रुपये 2000 आहे. दशादशे 5 आहे म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, 5%. भागिले 100 घेतलं त्यामुळे टक्के घ्यायची गरज नाही. या दराने 2 वर्षाकरता म्हणजे n 2 आहे. विचारले चक्रवाढ व्याज किती, तर त्यासाठी आपल्याला आधी ए काढावं लागेल. तर ए बरोबर बघा पी 2000 2000 गुणिले कंसात 1 अधिक r आपला आहे 5/100 चा वर्ग. ठीक आहे, आता हे आपण सोडूया. 2000 गुणिले, आता इथे भाग लागत असेल तर भाग लावायचा, असेल तर नाही लावायचं, लागतोय भाग. त्यामुळे 5 एके 5, 5 दुने 10, 5 शून्य 0 म्हणजे आपल्याला मिळणार आहे 1 अधिक 1/20 चा वर्ग. म्हणजेच 2000 गुणिले, इथे बघा इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं की जर अशी वर्ग असेल तर याने याला गुणायचं. 20 एके 20 अधिक वरची संख्या, मग 20 अधिक 1 21 छेद 20 कंसाचा वर्ग. वर्ग त्यामुळे 2 वेळा येईल. 2000 गुणिले 21/20 गुणिले 21/20. आता हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कट करा. त्यानंतर बे एके बे, बेन 10 हे 20, बे एके बे, बे पंचे 10. आपल्याला किती मिळालं, 5 गुणिले 21 गुणिले 21 441, तर 21 चा वर्ग तुम्हाला 5 असेलच. 5 ने गुणूया, 5 एके 5, 5 चोक 20, 2 अच्छे 5 चोक 20 आणि 2 22. म्हणजे हे आपलं ए किती आलं, 2205. आपल्याला माहिती आहे आय आपला काय आहे, ए मायनस पी. ए आपलं 2205 आलं. पी आपलं 2000 होतं, म्हणजे आपल्याला उरले किती, 205. म्हणजे तुमचा आय म्हणजे इंटरेस्ट किती आहे, 205 रुपये. म्हणजे ऑप्शन तिसरा आहे तुमचं बरोबर उत्तर आहे. तुम्हाला इतकं गणित पूर्ण करावं लागेल. तुम्ही थोडं घाईने करून उत्तर काढू शकता. जाऊया दुसऱ्या गणितावरती. गणित क्रमांक 95 आहे MHATET 2025च्या पेपर मधलं. 1270 रुपये किमतीच्या साडीवरती 12% सूट दिल्यास साडीची विक्री किंमत किती? ठीक आहे, ऑप्शन लिहिलेले नाही तिथे, ऑप्शन आहेत, मी लिहायचे राहून गेले, पण आपण डायरेक्ट विक्री किंमत काढूया. बघा सोपं आहे. 1270 रुपये किमतीच्या साडीवर 12% सूट दिल्यास विक्री किंमत किती? लक्षात ठेवायचं, विक्री किंमत ही 88% असेल. सूट जर 12% आहे तर विक्री किंमत 88% असेल. 100 मधून 12 गेले, 88 राहिले. त्यामुळे आपल्याला फक्त काय काढायचे, 1270 चे 88%. 1270 गुणिले 88 भागिले 100 आपण करूया. सोपं आहे. हा शून्य गेला आणि हा शून्य गेला, म्हणजे उरलं काय, 127 गुणिले 88 भागिले 10. आता हा वरचा गुणाकार आपण साईडला करू शकतो. 127 गुणिले 88.
8साठी 56, 5 हातचे 8 दुने 16, 16 आणि 5 21, 2 हातचे 8 एके 8, 9 आणि 10. याच संख्या रिपीट होतील कारण 8 आहे मग 6 1 0 1. करा बेरीज 6 चे 6, 6 आणि 1 7, हा 1 1 आणि 1 म्हणजे आपलं उत्तर किती आलं 1 1 1 7 6. खाली 10 आहेत म्हणजे एका संख्येने पॉईंट लागतो म्हणजे 1117.7 रुपये तुम्हाला काय मिळणार आहे, विक्री किंमत मिळणार आहे. आणि हेच बरोबर उत्तर आहे. ऑप्शन लिहिले नाहीत मी, चुकून राहून गेले, पण हेच बरोबर उत्तर आहे. तर बघा अशा प्रकारे आपण 2 गणित केले महाटीईटी 2025 मधले. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, काही विचार असेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच आणखीन गणित मी घेऊन येणार आहे. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.